नमस्कार. आज आपण अकोला येथे सोयाबीनवर कशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया करावी याचं एक नियोजन म्हणून आपण सांगणार आहोत. तर वेस्टीजच्या मार्फत आज आपण या ठिकाणी ॲग्री प्रोटेक्ट म्हणून बुरशीनाशक आणलेलं आहे. ज्या ठिकाणी उगवण क्षमता म्हणू शकता किंवा आज बियाणाला बुरशी लागण्याची शक्यता राहते किंवा आज निसर्गामध्ये जर पाहिलं तर पाण्याचं प्रमाण वगैरे एखाद्या वेळेस कमी झालं तर त्याचं नियोजन म्हणून आपण अशा पद्धतीने करू शकतो. तर माझ्याकडे वेस्टीजचे 2 प्रोडक्ट अशा पद्धतीने आहेत, जो की ॲग्री ह्युमिक लिक्विडमध्ये आणि ॲग्री प्रोटेक्ट हे बुरशीनाशक म्हणून आपण वापरलं जातं. याचं पुढचं जे काही नियोजन कशा पद्धतीने करतो तर श्रीयुत गजानन कड सर सांगतील. तर सर तुम्ही सांगावं कशा पद्धतीने आपण करू शकतो. नमस्कार, मी माझा परिचय देतो. मी गजानन कड, वाशिमवरून बिलॉंग करतो. आज आपल्याला श्री गजानन हुंडीवाले अकोला येथे आपण बीज प्रक्रियेसाठी वेस्टीजचे जे आपण प्रोडक्ट दिले त्याच्यामध्ये आपण एक ॲग्री प्रोटेक्ट पावडर आणि ॲग्री ह्युमिक हे आपण बीज प्रक्रियेसाठी देतो. याचा फायदे असे आहेत की हे आपण बियाला लावल्याच्या नंतर बी कुंजणार नाही, जमिनीत 2 दिवस शिल्लक पडून राहिलं तरी ते बी सडणार नाही आणि उगवण शक्ती फास्ट होईल. याच्यासाठी आपण ही बीज प्रक्रिया इथं करत आहोत. तर ही बीज प्रक्रिया कशी करायची तर त्याच्यामध्ये जे आपले ॲग्री प्रोटेक्ट नावाची जी पावडर आहे आपण ही एका प्रति बॅगला 100 ग्रॅम पावडर टाकत आहे आणि हे मी इथे समोरच तुमच्या सर्वांच्या हे पावडर याच्यामध्ये टाकून याला करत आहे असं थोडं हाताने मिक्स करणं. ते मिक्स करत आहे त्याच्यामध्ये आणि 50 ग्रॅमची आपण 2 झाकणी एक 100 ग्रॅम पावडर ही आपण या बियाणामध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये जे आपलं ॲग्री ह्युमिक जे लिक्विड आहे हे त्यामध्ये आपण प्रति बॅगला एक 100 मिली हे टाकत आहे आपण त्याच्यामध्ये. तर हे आपण पाहू शकता की कशा प्रकारे आपण ही आता एक प्रक्रिया करता याची ही पूर्ण आपण एक 100 मिली ह्युमिक एका बॅगला टाकत आहे आणि याची आपण आता ही मिश्रण करू. याचे होणारे फायदे म्हणजे की उगवण शक्ती याची एवढी फास्ट होते की एखादा दाणा याच्यामध्ये जर कुंजलेला असला तरी पण तो जमिनीमध्ये तसा राहणार नाही आणि त्याची उगवण शक्ती पूर्णपणे होऊन जाते. अशा प्रकारे आपण याची बीज प्रक्रिया करून शेतामध्ये टाकत आहोत. त्याचा रिझल्ट आपल्याला म्हणजे पेरल्याच्या नंतर एक 7 दिवसामध्ये पूर्णपणे रिझल्ट होऊन जाईल आणि 8व्या दिवशी परत आम्ही हाच व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला टाकून जाईल. धन्यवाद.